19 डिसेंबर 2013 अतिशय पोटतिडकीने त्यांनी सांगितलं की बजेट पण येते या समाजावरती, या समाजाला कॅल्क्युलेट केलं जाते, परंतु लाभ का दिला जात नाही, अंमलबजावणी का दिली जात. मग त्यांना त्यावेळेचा प्रश्न माहित असताना आज ते उत्तर का देऊ शकत नाही, हा देखील आमचा प्रश्न आहे आणि सर्वच पक्षांना हा प्रश्न आहे. पवार साहेबांची देखील आजवरची भूमिका तीच राहिलेली आहे, बोलायचे एक आणि दाखवायचे एक. आणि त्याच्यामुळं सर्व पक्षांनी छळ केला. त्याच्यामुळं आमची सर्व 288 पाडण्याची तयारी जी आहे ही निश्चितपणे होणार, कारण की सगळं धनगर समाज हा एकवटलेला आहे. तुम्ही तुमचे उमेदवार उभे करताय का? आम्ही स्वतः कुणीही निवडणुकीत राहणार नाही, आमची उमेदवारी करणार नाही, परंतु ज्यांनी आम्हाला कमिटमेंट दिलेलं आहे त्यांना घरी बसवण्याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही पार पाडणार आहे. मग एखादा दुसरा कोणता पक्ष आहे का ज्याला तुम्ही देऊ इच्छित आहे पाठिंबा? जो आम्हाला अंमलबजावणी आता करेल, कारण की अंमलबजावणीमध्ये अडकलेला आहे. आमच्या मताचा एक प्रकार सांगतो आता. आमच्यामध्ये एक सबकास्ट आहे, ठेला आहे, जी ज्याच्यामध्ये आता लेटेस्ट मागच्या महिन्यामध्ये दुरुस्ती करून त्याला एमटीसी मध्ये आणण्यात आलेलं आहे. एवढ्या तात्काळ जर ती दुरुस्ती होत असेल तर आमची अंमलबजावणीसाठी धनगर करून ठेवलेलं आहे, जाणीवपूर्वक केले. ते धनगर का होऊ शकत नाही? या राज्यामध्ये, या देशामध्ये कुठलाही धनगर नाही ना, धनगराची व्याख्या होऊ शकते. कुठल्याही जर आपण डिक्शनरी बघितली त्याच्यात धनगर नावाचा शब्द नाही. सरकार कुठलीही जात घेताना त्याची डेफिनेशन